या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती पारूला सांगत असतो की आपल्याला आजच इथून निघायला हवं, कारण उद्या मला माझ्या नवीन नोकरीवर रुजू व्हायचं आहे. आणि त्यावरती पारूसुद्धा रडतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती तिच्या आईच्या फोटोजवळ जाते आणि तिला म्हणू लागते की आई, आता आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. आता आपल्या डोक्यावर नवीन छप्पर असेल, नवीन निवारा असेल. या घराची साथ इथपर्यंतच होती. आणि मग त्यानंतर ती प्रेमाने आईच्या फोटोवरून हात फिरवते आणि रडतच तेथून निघून जाते. मारुतीला सुद्धा वाईट वाटतच असते, पण त्याच्यापुढे दुसरा पर्याय नसतो. तर दुसरीकडे किर्लोस्करांच्या घरात सगळेजण हॉलमध्ये एकत्र बसून गप्पा मारत असतात. दामिनी त्या सगळ्यांना सांगत असते की आता लवकरच परितोष माझं विमान घेऊन येईल. मी तर विमान चालवायची प्रॅक्टिससुद्धा सुरू केली आहे. आणि तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तितक्यात मग मारुती, पारू आणि गणी त्या ठिकाणी येतात. अहिल्या मारुतीला त्याच्या तब्येतीविषयी विचारत असते आणि त्यावर मारुती सांगतो की अहिल्या मॅडम, आता मी ठीक आहे, पण उद्यापासून मी कामावर येणार नाही आहे. आणि हे ऐकून अहिल्या विचारते की काय झालं मारुती, तुला आराम करायचा आहे का? आणि त्यावेळी मारुती म्हणतो की नाही अहिल्या मॅडम, मी उद्यापासून तुमच्या इकडची नोकरी सोडतोय. आता मी इथे तुम्हाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलो होतो. आणि मारुतीचं हे बोलणं ऐकून किर्लोस्करांना तर मोठा धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे आणि पारूकडे पाहू लागतात. तर मारुती हात जोडून म्हणत असतो की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासाठी खूप काही केलं आहे, पण आता आम्हाला इथून जायलाच हवं. आणि ते ऐकून अहिल्या मारुतीला विचारते की मारुती, हे काय बोलतोयस तू? आणि जर तू इथून जाणार असशील तर मग पारू आणि गणीसुद्धा तुझ्यासोबत येणार आहेत का? आणि मग ती पारूला विचारते की आता तू सुद्धा इथे काम करणार नाही का? आणि त्यावेळी पारू खाली मान घालूनच नाही म्हणते. आणि तिचं ते उत्तर ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. अहिल्या चिडून तिला विचारते की पारू, याचा काय अर्थ होतो? आता यानंतर तू माझ्या कंपनीसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणूनही काम करणार नाही आहेस का? आणि त्यावेळी पारू रडतच म्हणते की देवी आई, मला माफ करा, पण मला माझ्या भाच्या सोबत राहायचं आहे. तो जिथे जाईल तिथे मला त्याच्यासोबत जावंच लागेल. त्यामुळे यापुढे मी तुमच्यासाठी काम नाही करू शकत. आणि पारूचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. मग मारुती हात जोडून म्हणतो की अहिल्या मॅडम, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासाठी खूप काही केलं आहे. तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. पण आता आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की मारुती, जर तू तुझा निर्णय घेतला असशील तर मी तुला थांबवणार नाही आहे. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तू अचानक ही नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतला? नक्की काय कारण आहे? तुला पगार वाढवून हवा आहे की तुला घरात कोणी काही बोललं आहे? जे काही असेल ना, ते मला खरं खरं सांग. आणि मग ती दामिनीकडे पाहू लागते. तर दामिनी म्हणते की वहिनी, मी काहीच बोललेली नाही आहे, उगाच माझ्याकडे पाहू नका. आणि मग मारुतीही म्हणतो की हो अहिल्या मॅडम, मला कोणीही काही बोललेलं नाही आहे, पण मला आता इथून खरंच जायला हवं. पण अहिल्या म्हणते की हे बघ मारुती, मी तुला खरंच थांबवणार नाही आहे. मी तुझ्या निर्णयाच्या आडही येणार नाही आहे. पण मला असं वाटतं की तू ही नोकरी का सोडतोय त्याचं कारण मला कळायलाच हवं. आणि त्यावेळी मारुती रागातच आदित्यकडे आणि पारूकडे पाहू लागतो. तर ते दोघेजण खाली मान घालूनच उभे असतात. आणि मग मारुती अहिल्याला असं म्हणतो की अहिल्या मॅडम, जेव्हा आपण तव्यावर भाकरी टाकतो ना, तेव्हा ती भाकरी फिरवणं गरजेचं असतं, नाहीतर ती जळून जाते. तुम्ही असं समजा की माझ्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडत आहे. त्यामुळे आता मला इथून निघायलाच हवं. आणि मारुतीचं ते बोलणं ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे, जर तुला कारण नसेलच सांगायचं तर मी तुला आग्रह नाही करणार. आणि मग श्रीकांतही म्हणतो की ठीक आहे मारुती, पण जाण्याआधी तू आमची एक छोटीशी भेट स्वीकार. मला माहीत होतं की लवकरच हा दिवस येईल. आणि मग त्यानंतर तो काही पैसे मारुतीला देण्यासाठी जातो. तो त्याला म्हणत असतो की नवीन ठिकाणी ॲडजस्ट होण्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा जाईल. पण मारुती काही ते पैसे घ्यायला तयार होत नाही. पण श्रीकांत आणि अहिल्या त्याला खूप आग्रह करतात, त्यामुळे नाईलाजाने मारुती ते पैसे स्वीकारतो. आणि त्यावेळी आदित्य आणि पारू मात्र खूप रडत असतात. तर मारुती रागातच त्यांच्याकडे पाहत असतो.
त्यानंतर मग ते तिथून जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात प्रीतम गनीला म्हणू लागतो की अरे गनी, तू तर माझा मित्र आहेस ना, मग तू यांना समजाव, तू सुद्धा यांच्यासोबत का चाललाय. तर गनी म्हणत असतो की प्रीतम सर, मला सुद्धा हे घर सोडून नाही जायचं, पण बा आणि तायडी ऐकत नाही आहेत आणि जर ते इथे राहणार नसतील तर मी इथे राहून काय करू ना, मला सुद्धा जायलाच हवं. आणि मग त्यानंतर अहिल्या ही प्रीतमला समजावते की हे बघ प्रीतम, आपली जरी त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा असली ना तरी त्यांची इथे राहण्याची इच्छा नाही आहे आणि जबरदस्तीने कोणतंच नातं टिकत नाही, त्यामुळे त्यांना जाऊ दे, आपण त्यांना प्रेमाने निरोप द्यायला हवा. आणि अहिल्याचं हे बोलणं ऐकून प्रीतम गप्प बसतो आणि मग अहिल्या मारुतीला म्हणते की मारुती, तू इथून जाण्याचा निर्णय घेतला आहेस, मी तुला काहीच म्हणणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला कधी परत यावंसं वाटलं ना तर नक्की परत ये, या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असतील. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून मारुतीलाही वाईट वाटतं, नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. पण आदित्य आणि पारूने त्याच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नसतो आणि मग तो नाईलाजाने तेथून जाण्यासाठी निघतो. पण प्रिया पुन्हा पुढे येते आणि ती गनीला मिठी मारून रडू लागते. ती म्हणत असते की गणी, तू मला ताई म्हणतोस ना रे, मग या ताईला सोडून का चाललाय, तू समजाव ना तुझ्या तायडीला, तिला सांग इथे राहिला. आणि मग ती सुद्धा पारूसोबत बोलण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करते. पण पारू म्हणते की प्रिया मॅडम, आता आम्हाला जावंच लागेल. आणि मग त्यानंतर ते तिघेही किर्लोस्करांच्या बंगल्यातून बाहेर पडतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. तो आदित्य तर पूर्णपणे खचूनच गेलेला असतो. त्यानंतर मग मारुती, गणी आणि पारू त्यांचं सगळं सामान घेऊन बाहेर येतात. ते सामान रिक्षामध्ये ठेवतात. घरातील सगळे सर्वंट त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर जमलेले असतात. पारू त्या सगळ्यांचा निरोप घेते. सावित्री रडतच म्हणत असते की पारू, या सगळ्याचा शेवट असा होईल मला कधीच वाटलं नव्हतं ग. तर पारू म्हणते की सावित्री आत्या, नका काळजी करू. आणि मग ती सावित्रीला घरातील सगळ्यांची काळजी घ्यायला सांगते. तर सावित्री म्हणते की पारू बाळा, तू नको काळजी करू, इथे मी सगळं सांभाळेल. आणि मग ती गणीला सांगते की तू तुझ्या तायडीची काळजी घे, तिला एकटीला सोडू नको. आणि त्यावर गणीही हो म्हणतो. तितक्यात मारुती म्हणतो की चला आता, आपल्याला उशीर होतोय. त्यामुळे मग पारू, गणी त्यांचं सगळं सामान घेऊन रिक्षात बसतात आणि मग अखेरीस ते किर्लोस्करांचा बंगला सोडून कायमचे निघून जातात. तर सावित्री पारूसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. दुसरीकडे आदित्य पारूचे डोळे बघत बसलेला असतो. त्याला सतत पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो आदित्यला विचारू लागतो की अरे दादा, तू पारूला का नाही थांबवलं, तुझं तिच्यावर प्रेम आहे ना, तू तिच्याशिवाय राहू शकणार आहेस का. त्यावेळी आदित्य म्हणतो की हे बघ प्रीतम, पारूने निर्णय घेतला आहे आणि मी तिच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करतो. तिचं तिच्या बावर किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना, आणि मी तिला नाही रे सांगू शकत की तू तुझ्या वडिलांच्या विरोधात जा आणि माझ्याकडे ये. आणि जर तिने असं केलं तर ती किंवा मी सुखी राहू शकणार आहोत का, नाही ना. त्यामुळे तिने जो निर्णय घेतला आहे ना तो मला मान्य आहे. पण प्रीतम म्हणतो की अरे दादा, तुझं काय, तू जगू शकणार आहेस का तिच्याशिवाय. आणि त्यावेळी आदित्य रडतच म्हणतो की प्रीतम, ते तर शक्य नाही आहे आणि म्हणूनच मला आशा आहे की पारू परत नक्की येईल. तर दुसरीकडे मारुती, गणी आणि पारू त्यांच्या नवीन ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात. मारुती त्याच्या नवीन मालकाला फोन करतो. तर तो मालक त्याला सांगतो की मारुती मामा, तुम्ही काही काळजी करू नका, इथे तुमच्या राहण्याची सुद्धा सोय आहे. त्यामुळे मारुतीला खूप आनंद होतो. तो ही गोष्ट पारूलाही सांगतो आणि त्यावर पारूही हसून मान डोलावते. दुसरीकडे आदित्य पारूच्या घरात येतो आणि त्यावेळी त्याला पारूसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. तो रडतच म्हणत असतो की पारू, तुझ्याशिवाय मी खरंच जगण्याचा विचारही नाही ग करू शकत. आणि मग त्यानंतर तो सरळ पारूला कॉल करतो. पारू कॉल रिसीव करते खरी, पण मारुती तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो. आणि त्यावेळी आदित्य म्हणत असतो की पारू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुला माहिती आहे का, आत्ता मी तुझ्या घरी आलोय आणि तुझ्याशिवाय हे घर ना खूप भकास वाटतंय. पण त्यावेळी मारुती म्हणतो की आदित्य बाबा, तुमची हिंमत कशी झाली पारूला फोन करायची. आणि मारुतीचा आवाज ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य वाटेमध्येच मारुतीला, गणीला आणि पारूला थांबवतो आणि त्यांना पुन्हा घरी येण्याची विनंती करू लागतो. तर मारुती म्हणत असतो की जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आम्ही पुन्हा त्या घरी यावं, तर तुमच्या आणि पारूच्या नात्याबद्दल अहिल्या मॅडमला सांगा.
आणि त्यावेळी आदित्य मोठ्याने ओरडूनच म्हणतो की मामा एवढीच अट होती ना तुमची, मग ती अट मी पूर्ण केली. मी आईला सगळं सांगूनच इथे आलोय. आणि हे ऐकून मारुतीला आणि पारूला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब